नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। बघूया एक छोटीशी जाहिरात। क्या आपके मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी, अब और नहीं। IBL एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन। बातमी कुठलीही असो, आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो। चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे। तारीख आम्हाला भेटलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी, एकनाथजी शिंदे असेल, अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे, आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होते का तुम्ही तारीख घोषणा करा, योग्य वेळ कधी आहे। त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आत्ता तरी समाधानी आहोत। बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय। मेंढपाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं, चाऱ्यासाठी, आमच्या अपंग दिव्यांगासाठी, बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे। प्रत्येक मिनिस्टरसोबत चर्चा होईल। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे। ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे। बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आपल्यासोबत मागे घेणार का? आंदोलन मागे घेणार? आता हे बाकी नेते मंडळीला विचार। तुम्ही नेते आहात, आंदोलन तुमच्या हाकेवर। हो बरोबर आहे, पण मी नेता असलं तर याच्याशिवाय झालं नसतं होते। तुम्ही म्हणाला होता की सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊ नये किंवा आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे। बच्चू कडू म्हणून मला 70,000 रुपये मानधन भेटतं, मी कसं कर्जमाफी घेऊ? काय गरज मला? लक्षात घ्या। आणि म्हणून मला असं वाटते का ज्याला 1-1 लाख रुपयापर्यंत पेन्शन असेल, जे व्यापारी, मोठे व्यापारी असेल, अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे। कोरा होणारच, कोरा करावाच लागन। ते आता आमची फ्लाईट चुकली, उद्या सकाळी जातो। ते आंदोलकांना आता मला वाटते तूर्त, मला वाटतं सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही? सगळं मलाच विचारणार। अहो मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे, आमचे नवले दादा आहे, वामनरावजी चटप आहे, तुपकरजी आहे, क्षीरसागरजी आहे, महादेवराव जानकर आहे, राठोडजी, आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे। मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे। मी या सगळ्या ह्याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे, लक्षात घ्या। आखरी त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे, हे क्रेडिट आम्ही सरकारला पण देऊ इच्छित आहोत। आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही, वेदनेचा विषय आहे। आणि मग या सगळ्या लोकांनी मोठेपण करून या आंदोलनात सहभागी झाले, हा फार मोठा विषय आहे। लहान समिती शिफारस करणार आहे 30 जून 2026 के अंदर 7-12 कोरा होगा, ये आश्वासन हमको सीएम साहब ने, डिप्टी सीएम ने दिया है। वो देखो अभी हम काय को आए थे, तारीख के लिए आए थे, तारीख के लिए हम आए हैं, तारीख हमको मिली है। अभी तक तारीख सरकार नहीं बताती थी। क्या बोलती थी सरकार? अभी टाइम आने का है। अब टाइम लाया ना, हमने टाइम लाया है और 30 जून 2026 के अंदर हमारा किसान 7 कर्जा मुक्त होगा। डिटेल्स अभी कैसे सामने आएगा? अभी उसके लिए थोड़ा बैठना पड़ेगा ना। आंदोलन क्या जारी रहेगा? अब आंदोलन काय के लिए करे? तारीख अगर मिले तो अब आपके लिए आंदोलन करेंगे, ये कैमरामैन के लिए आंदोलन करेंगे। आता मला वाटतं ते त्यांना त्यांच्या तोंडून द्यायचं होतं, तुम्ही मलाच विचारताय। मग सगळे मिळून आम्ही चर्चा केली, आता आंदोलनाची तूर्त तरी गरज नाही, आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे। रोहित पवारांनी ट्विट केलं होतं आणि त्यांनी तुम्हाला एक सल्ला दिला होता की हे सरकार गोल गोल फिरवत राहणार आणि त्याकरता तुम्ही गोल गोल फिरवला तर आम्ही एवढे खुळे नाही आहे। रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो, त्यांना आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे। काँग्रेस पार्टी असेल त्यांनी पण पाठिंबा दिला, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि त्यांचंही आम्ही खरं सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना, बळीराजा संघटना, सगळ्या लहान मोठ्या संघटनेनं प्रचंड, याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी
काल मनोजदादा जरांगे आले होते, आज राठोडजी आले, ओबीसीचे नेते. शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढत आहे, याचा आनंद आहे. सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे का आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती. त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची, दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या, अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता. कारण कर्जमाफी हा एक भाग आहे, पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो, अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती. त्या दृष्टीने आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे. ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीनं ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील, या सगळ्या बाबींवर निर्णय करेल. त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे. त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत. सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे. आम्ही त्यांना हे समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासनं कर्जमाफीच्या बाजूचे आहोत, आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे. पण आत्ता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आत्ता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे आत्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्त्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोचून जातील. 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात, त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामुळे तेही आम्ही त्यांचंही जे बाकी 10% आहेत त्यांचंही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते. त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे. त्यामुळे आता या संदर्भातले टप्पे आम्ही ठरवलेले आहेत. कृषी उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा याची मागणी केली. कृषी उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा. 6 जून वगैरे अशी कुठली तारीख नाही आहे. तारीख मी सांगितली 30 आहे, 30 जून पूर्वी करू. कृषी उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा अशी देखील मागणी शिष्टमंडळाकडे करण्यात आली. निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कृषी मालाच्या खरेदीकरता खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत, त्याचे आकडेही आम्ही सांगितले, तिथे नोंदणी पण आपली सुरू झालेली आहे आणि आम्हीही विनंती केली आणि आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्या शेतकरी नेत्यांनी विनंती करावी की कोणीही हमी भावाच्या खाली व्यापाऱ्यांना विकू नये. व्यापारी जर हमी भाव देत असेल तर व्यापाऱ्याला द्यावं,
व्यापारी हमीभाव देत नसेल तर आपल्या केंद्रांवर आणून त्यांनी ते विकावं, अशा प्रकारची आम्ही म्हणतो. सीएम सर आज मुंबईमध्ये 17 मुलांना ओलीस धरणाऱ्या एका व्यक्तीचा, रोहित आर्य नावाच्या व्यक्तीचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे पोळीमध्ये. काय तपशील आहे या घटनेविषयी? बघा, याचा सगळा तपशील पोलिसांनी आपल्याला दिलेला आहे. अतिशय विक्षिप्तपणे ज्या प्रकारे त्यांनी बोलून आणि मुलांना ओलीस धरलं, मी खरोखर पोलिसांचं अभिनंदन करेन की पोलिसांनी नीट ऑपरेशन त्या ठिकाणी केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये अर्थातच त्याचा मृत्यू झालेला आहे, पण सगळ्या मुलांना सुखरूप पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे. आता त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे, त्यामुळे संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरच बाकी गोष्टी सांगता येतील. बघा, आता त्यांचं समाधान झालंय की नाही हे तुम्हाला सांगतील. आम्हाला असं वाटतंय त्यांचं समाधान झालंय, पण त्यापेक्षा आम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं समाधान करणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मोठा निर्णय आहे, सरकारवर आधीच थोडासा आर्थिक बोजा देखील आहे, तर कसं आहे. आता हे खरंच आहे की आर्थिक बोजा मोठा आहे, सरकार आर्थिक अडचणीत आहे, पण जसं आता आर्थिक अडचणीत असतानाही आपण आजपर्यंतची सर्वात मोठी मदत ही अतिवृष्टीमध्ये यावेळेस केली आहे. मार्ग काढू आता त्यातनं काहीतरी. सर, हिंदी में बता दीजिए, भारत सरकार की ओर से किसानों की किस तरह का बड़ा फैसला? महाराष्ट्र की हमारी सरकार ने अपना जो घोषणा पत्र दिया था, उस घोषणा पत्र में किसानों को कर्जा माफ करेंगे इस प्रकार की हमने घोषणा की थी. उसी तर्ज पर आज हम लोगों ने फैसला किया है. एक हमने इसके ऊपर कमेटी तैयार की है. ये कमेटी किस प्रकार से कर्जा माफ करना है, उसके नियम निकष क्या होंगे, इसके ऊपर अभ्यास करके अप्रैल के फर्स्ट वीक में हमको एक अपना रिपोर्ट देगी और उसके बाद 3 महीने में यानी 30 जून से पहले हम लोग उस रिपोर्ट के आधार पर ये जो हमारे किसान हैं इन किसानों को कर्जा माफ करेंगे. तर मुख्यमंत्र्यांची ही बैठकीनंतरची प्रतिक्रिया होती आणि थेट जाणार नागपूरमध्ये तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, आंदोलकांपर्यंत आता बातमी पोहोचलेली असेल, नेमकं बैठकीत काय झालं, काय अपडेट्स मिळतात, आता आंदोलकांचं काय म्हणणं आहे यावर? तुषार, बघितलं तर आंदोलकांचा एक जल्लोष पाठीमागे पाहायला मिळत आहे. या संपूर्ण आंदोलनाचं यश त्यांना आज या बैठकीच्या नंतर त्यांना अनुभवतात. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.